ओम, ओम, तू ऑफिसला निघालायस का? म्हटलं ऑफिसला चाललायस का? ओम, डोंट वरी, मी तुझा फार वेळ नाही घेणार आहे. मी फक्त तुला थँक्स म्हणण्याकरता आलेलो आहे. माझ्या प्रॉब्लेम्स मध्ये ईशा आणि अरे आय मस्ट टेल यू, ईशा इज अ जेम ऑफ अ पर्सन. खरंच खूप छान बायको आहे तुझी. या कठीण परिस्थितीत तिनं खूप मदत केली मला. म्हणजे मी असं काही माझ्यावर ओढवेल कधी असा विचारच नव्हता रे केला. आय नेव्हर इमॅजिन. म्हणजे माझी सगळी अकाउंट सील्ड, पण ईशानं आधार दिला मला. मला थँक्स म्हणायचंय तुला. मी इथे बसू का, इफ यू डोंट माइंड? आय टेल यू, मला असं वाटायचं की एकदा लाईफ सेट झालं ना की बस, मग पुढे काही असे काही हालत वगैरे नाही, काही उतार चढाव वगैरे येत नाही. म्हणजे दूरचा विचार करायला हवा असं कधी वाटलंच नव्हतं रे मला. बट आय वॉज सो रॉंग. इडियट होतो यार मी. त्यावेळेसच दूरचा विचार केला असता तर एनिवे, हे जे काही झालं ते एका अर्थी बरंच झालं असं वाटतं मला. म्हणजे असं कोणीतरी खाडकन मुस्कटात मारावी आणि जमिनीवर यावं ना, तसं काहीतरी झालंय रे माझ्या बाबतीत. म्हणजे बघ ना, असं काही माझ्यावर ओढवेल असा विचारच नव्हता केला मी. माझ्या जगण्यात एकटाच मस्त होतो मी. नाव आय रिअलाइज की एकटं असण्यानं अहंकार सुखावतो, पण प्रेम नाही मिळत. हे प्रेम तुझ्यामुळं, ईशामुळं अनुभवायला मिळतंय मला. म्हणजे till now I was unaware of all these feelings. ओम, पण तुझ्यामुळं I must tell you की तू खरंच खूप समजूतदार आहेस. म्हणजे त्या वयात मी जर तुझ्यासारखा असतो तर कदाचित या सगळ्यातून कोणालाच नसतं जावं लागलं. अरे मला थँक्स म्हणायचंय रे तुला. म्हणजे तू पैसे दिलेस त्यामुळेच मी मुंबईला जाऊन वकिलांना भेटू शकलो. ओम, कुठले पैसे? ओह, आय एम सॉरी ओम. मला ईशानं सांगितलं होतं की चार चौघात बोलू नका म्हणून, पण
आय थॉट की आपण दोघंच आहोत म्हणून मी बोललो. अरे ईशाकडून तुझे पैसे पाठवले होतेस वकिलाला द्यायला. म्हणजे ते पैसे मी वकिलांना दिले आणि त्यामुळेच हे. पण मी तुझे पैसे परत करणार आहे. आय नो तुझ्याकरता हे काही फारसं महत्वाचं नाहीये, पण तुला ते घ्यायलाच लागतील. आय नो तू अगदी माझ्यासारखाच आहेस रे, पण पैसे घेतलेस तर बरं वाटेल मला. थँक्स वन्स अगेन. ओम, तू हे जे केलंस माझ्याकरता त्यानं मला खूप बरं वाटलं. जाणवलं की मी एकटा नाही आहे, कोणीतरी आहे माझं. थँक्यू व्हेरी मच. प्लीज कॅरी ऑन. बाय. कॉलेजमध्ये एक सिंगिंग कॉम्पिटिशन होती, तर एक हौशी लोक असतात ना जे मला पण गायचंय वगैरे. तसा एक मुलगा आला आणि त्याचं गाणं ठरलं होतं. तो हे म्हणणार होता, तू प्यार का सागर है तेरी, ते सगळं म्हणणार होता. आणि त्याने सुरुवात केली, हा नमस्कार आज मैं आपके सामने पेश कर रहा हूँ. हिंदीत, मुळात हिंदीत बोलू लागला तो आल्या आणि सगळं झालं. माईक चेक, हा पट्टी ठरवली, जाऊन पेटीवाल्याबरोबर सगळं झालं. त्याला गायचं होतं या पट्टीत, त्यांनी गायला सुरू केलं या पट्टीत. म्हणजे साधारण असं, तू प्यार का सागर है. हिस्सा संपत नाही, त्याच्या पुढे तो इथे जे गेला वरची लाईन गाताच आली नाही त्याला, तो डायरेक्ट खाली आला. तेरी त्यांनी शांतपणे माईक बाजूला ठेवला, समोरच्या लोकांना नमस्कार केला आणि घरी गेला. म्हणजे साधारण टाळ्यांचा कडकडाट केला होता लोकांनी तिकडे. किती गोंधळ करताय? काय चाललंय तुझं ईशा? ऑफिसला जायचं नाहीये का? जायचं की. चला मग. मी काय म्हणते, आज नका ना जाऊ ऑफिसला, तू पण नको जाऊस. आवड मस्त टाइमपास करू, किस्से. चालेल ना. मग रात्री सगळे अग्रीमेंट्स ड्राफ्ट करायला तुला देतो. हा मधू? अरे बापरे, जा तू, याचा काय भरोसा नाही. आम्हाला खरंच काम देईल ते. म्हणजे चला मी येते. काय सकाळ हे बघ, तुझा भाऊ ना दिवसेंदिवस जास्तीत जास्त प्रेडिक्टेबल होत चाललाय मला. आपण दुर्लक्ष करायचं. बरं चला बाय. मी तुला जाता अजून एक अरे असं काय आजी काय म्हणाली? तू गप्पा पावटासारखं बडबडू नकोस काहीतरी. ठीक आहे यार, मी काही बोलले तरी लोक मलाच बोलतात. सांग ना ईशाताई, करताय का विचार? कसला? बाळाचा. काय बेबी काय सुरू केलंय नवीन? बरं ऑफिस मध्ये न जाण्याचा करताय का विचार? म्हणजे सिनियर्स आहेत ना तिथे, ते इतके हाणतील आम्हाला, एवढं काम पडलंय माहितीये. मला माहिती होतं तुम्ही जाम बोर आहात माहितीये. बरं एक संध्याकाळी तू नक्की येतेस ना? ती आशू मारेल बरं का मला. तुझं काय? ऑफिस मध्ये सिनियर्स मारतील, घरी आशू मारेल. किस तरह की जिंदगी जी रही हो तुम ईशाताई? काय? अरे काय? मला खूप उशीर होतो. येणार आहेस का तू माझ्याबरोबर?
अरे हो येते मी. बरं ऐक, मी काय म्हणत होते, तू संध्याकाळी माझ्या घरी येताना मधुला पिकअप करून येशील ना मग? मला संध्याकाळी एका लॉंग ड्राईव्हला जायचं एकट्याला. बसू का? सावकाश. अरे वा, आज लवकर कशी काय? पाणी देतेस का? देते की, का नाही देणार? आज इतक्या लवकर घरी आली आहेस, पाणीच काय काही पण देईन तुला. घे. बाय बाय, मी पडते जरा वेळ. ए ए पडू नकोस, बसून राहा. हो ना ग, दुखतंय सगळं. कुठे? इथे आणि इथे खूप दुख. थांब, दाबून देते तुला. इथे आणि इथे थोडस मानेच्या इथे? इथे. हा इथे इथे बघू काय झालंय. इथे हा. आता प्रेशर बरोबर आहे का? कमाल अशू, तू कमाल आहेस. हे बघ ईशा, हा सगळा स्ट्रेस आहे बघ, कडक कडक लागतंय बघ इथे. स्ट्रेस वेडीस का तू? का? माझ्या इतकं निवांत, सॉर्टेड, सुंदर, शांत आयुष्य जगात दुसऱ्या कोणाचं नाही. म्हणजे इतकं टेन्शन फ्री आयुष्यात, बाकी काहीही चिंता नाही, असं कोणीच नाहीये माझ्या खेरीज जगात. त्यात माझा जो बॉयफ्रेंड आहे ना, तो इतका शांत आहे आणि इतका समजूतदार आहे आणि इतकं माझं सगळं म्हणणं ऐकतो ना की म्हणजे आय जस्ट सो हेट हिम. ईशा, खूप दिवसांनी तुझी बडबड ऐकून इतकं मस्त वाटतंय ना. तू तुझ्या टेन्शन मध्ये असते, मी माझ्या कामात असते. मला तर इतका कंटाळा आलाय ना आता. इथे मग असं. इथे? हा. हा. ईशा, मला तर असं झालंय ना, कधी एकदा मे महिन्याची सुट्टी लागते आणि एक क्लायंट पण ना, त्यांना एप्रिल मध्ये जाग येते सगळ्या गोष्टींची. मी सांगितलं ब्रह्मे सरांना, मला एवढं काम झेपणार नाही म्हणून. हो, चेष्टा केली असेल त्यांनी. छान बोलले माझ्याशी, कामं डेलिगेट केली. वाज वाज वाज, कमाल. वा वा आशू, थँक्यू यार, जरा बरं वाटतंय. बरं वाटतंय ना? तुला ना आशू अशी खूप मुलं बाळ होतील ना, तू खूप सुखी होशील आयुष्यात, खूप भरभराट होईल. वा वा वा, थँक्यू. चल चल चल, स्वयंपाक करते. मग तर तुला खूप बॉयफ्रेंड्स पण मिळतील अश्विनी. सुखी राहा. आहेत तेच सांभाळता येत नाहीयेत. खरंय. मला थँक्स म्हणायचंय रे तुला. म्हणजे तू पैसे दिलेस त्यामुळेच मी मुंबईला जाऊन वकिलांना भेटू शकलो. ओम, आय एम सॉरी ओम. मला ईशानं सांगितलं होतं की चार चौघात बोलू नका म्हणून, पण आय थॉट की आपण दोघंच आहोत म्हणून मी बोललो. अरे, ईशाकडून तुझे पैसे पाठवले होतेस वकिलाला द्यायला? काय होतंय अगं तुला हे? मला माहित नाही, पण मला ना असं
धडधडतंय. हा म्हणजे थोडस पण भीती पण वाटतेय. मधू तू घाबरतीयस. अगं ओम दादा जेव्हा ईशा वहिनीला भेटायला जायचंय तेव्हा तू सल्ले द्यायचीस त्यांना, आणि आता तुझ्यावरच वेळ आली तर तूच घाबरतीयस. आहे शहरातली माणसं, त्यापेक्षा ना आमची गावाकडची माणसं बरी, लगेच विचारून टाकतात येतेस का. अगं म्हणजे भेळ खायला येतेस का, आईस्क्रीम खायला येतेस का. तसं अगं मी पण विचारू शकते का ऍक्च्युली, पण मी ऑलरेडी त्याला सारखं काय काय विचारतेय. सकाळी मॉर्निंग वॉकला येतोस का, संध्याकाळी जेवायला येतोस का. त्याला मी खूप आगाऊ नाही ना वाटतं. अगं नाही, बघ त्याला पण ते सगळं आवडतंय म्हणून तू सकाळी मॉर्निंग वॉकला बोलवलं तो आला, आता जेवायला बोलवलंय तो येतोय. येत नाहीये म्हणजे अजून फोन करून कळवणार आहे तो. काय अगं तो येत नाहीये अजून, काहीच नक्की नाही, आणि तू आत्तापासूनच नटलीयस. अगं म्हणजे नंतर वेळ नको ना लागायला. मी एका पुस्तकात वाचलंय माहितीये का, कपल्स मध्ये 80% भांडणं ही मुलींना आवरायला लागणारा वेळ ह्याच्यावरून होतात. म्हणून मी आवरून ठेवला आधीच. कशामुळे होता. धना प्लीज तुला माझी शपथ आहे, तू कोणालाही सांगणार नाहीयेस. मी फोन करते सागरला. हा मधू बोल. हा सागर, कुठे आहेस. अगं मी ऑफिस मधनं निघालोय. म्हणजे झालास का तू फ्री. हो आता मी फ्रीच आहे. ठीक आहे मग तू येतोयस ना ईशाताईकडे. मी तुला मेसेज केला होता दुपारी. हो का. तू वाचलाच नाहीयेस का. अरे मी वाट बघतीये तुझी. अगं हो हो केला होतास की, मी निघालोच आहे बघ आता, येतोच, डोंट वरी. मी तुला ईशाताईचा पत्ता मेसेज करते, तू ये. अगं मधू मीच येतो ना तुला पिकअप करायला. हो, पण तो ओम असेल ना तुझ्यासोबत. नाही नाही नाही, ओम दादा आणि ईशाताई एकत्रच असतील. तू ये इथे. वाव ग्रेट. मी येतो, लगेच येतो. तू रेडी राहा. चल बाय. बाय. मधू हे सगळं ठीक आहे, तो येतोय तुम्ही जाताय तिकडे वगैरे, पण आता सगळं ईशा वहिनी एकट्याच करत बसल्या असतील ना. हा बोल मधू. ईशाताई हे बघ, एक्स्ट्रीमली सॉरी, खूप सॉरी, खरंच 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 खूप सॉरी. कशाबद्दल. अगं ही धना बघ ना, मला उगाच गिल्ट देते की मी तुझ्याकडे जेवायला येते आणि मी तुला काहीच मदत करायला आले नाही. तू एकटीनेच केला असेल स्वयंपाक. सॉरी, खरंच सॉरी. कॅन्सल झालंय का तुमचं. नाही, मी आणि सागर येतोय. अरे वा वा वा, या या या. ओम कुठे आहे. ओम दादा तिकडे नाहीये का तुझ्या बरोबर. नाही म्हणजे त्याने मला ड्रॉप केलं आणि तो गेला ना. ठीक आहे, मी बोलते त्याच्याशी. मी बोलते त्याच्याशी. तुम्ही या. बाय. आम्ही येतो. बाय बाय. आशू काय इकडे ये. काय झालं. हा काय अशी वेड्यासारखी का हसतेस, म्हणजे काहीतरी माती केलीयस तू. काय काय केलंयस. मी ओम, सागर आणि मधुला जेवायला बोलावलं आणि मी तुला सांगायचेच विसरले, आणि आता ते येत आहेत सगळे एकत्र. मी काय करणार. इतकंच आहे ना, मग ठीक आहे ना. मी ना छोले भिजवून ठेवलेले हा, आणि ते आपण करू शकतो. भटुरे तू उत्तम करतेस. हा खरंच करतेस. आणि मग मस्त नंतर दही भात वगैरे करूया, आणि ते येईस तर हे सगळं नाही झालं ना तर ग्रीन रूफ मधनं काहीतरी मागवूया. अरे हा. चल सोड, लहानपणापासून माझ्यावर राहिली असतीस ना
तर जास्त बरं झालं असतं. पण ते सुख नव्हतं तुझ्या नशिबात. चल दही भात फिक्स.